मनोज जरांगे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजावर होणारा अन्याय संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार असल्याचं जरांगे म्हणाले। महाराष्ट्र पिंजून काढण्याचे निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। विदर्भातील कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फडणवीसांच्या साथीने बावनकुळे आणि शिंदेंच्या साथीने शिरसाटांनी मराठ्यांचा वाटोळं केलं असा आरोप जरांगेंनी केलाय। अनेक मंत्र्यांनी मराठ्यांचा वाटोळं केलं, 29 तारखेपर्यंत नावं बाहेर काढणार असं जरांगे म्हणाले। प्रमाणपत्र रद्द करत आहेत, मराठ्यांनो सावध रहा असं देखील त्यांनी म्हटलंय। बोडकेंची व्हॅलिडिटी झाली आणि त्यांच्या बहिणीची रद्द केली, हा कोणता न्याय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। सातारा आणि कोल्हापूर संस्थांचे गॅझेट द्यायचे नाहीत म्हणून संभ्रम निर्माण केला जातोय असं देखील जरांगेंनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने मनोज जरांगेंशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आईचं दर्शन, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा कसा असणार आहे हा दौरा? दौरा आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजावरती किती अन्याय चाललाय हे पूर्ण राज्यभर सांगणार आहे मी। आता पश्चिम महाराष्ट्रापुरता दौरा राहिला नाही, पूर्ण राज्य पिंजून निघणार आहे। एक दिवस हे विदर्भातल्या मिळालेल्या मराठ्यांचं आरक्षण सुद्धा रद्द करण्याची यांची तयारी सुरू झाली। मराठा यांना ओबीसी आरक्षणात येऊच द्यायचा नाही, कारण त्यांच्या लक्षात आलंय की ओबीसीच्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी ओरिजिनल सापडायला। मग आता एकच पर्याय, आपल्या सगळ्या मंत्र्यांनी रद्द करण्यासाठी फोन करायचे, कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आणि व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी आपल्या मंत्र्यांनी फोन करायचे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढंच म्हणणार की आम्हाला काय माहित नाही, असा कट शिजला। मी अगोदर यांनी काय केलं ते पुरावे काढले। बावनकुळ्यांनी पत्र कोणाला दिलं, कोणत्या कलेक्टरला दिलं, तिकडं कोणाला दिलं? बीडच्या RDCला कलेक्टरला, त्या स्वामीला पत्र दिलं त्यांनी की नोंदी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं म्हणून। 5 दिवसाच्या आत त्वरित शब्द वापरलाय, एन्डोर्समेंट करून दिलं पत्र तातडीचं। कोण हे सगळं षडयंत्र रचतोय? कोण कोण आहे याच्या मागे? हे दोन लोक याच्यात फिक्स आहेत। फडणवीसांच्या साथीनं बावनकुळ्या आणि शिंदेच्या साथीनं ते शिरसाट यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं। त्यांच्या साथीला अनेक मंत्री आहेत। आता कोणते मंत्री? आता ते नाव 29 पर्यंत बाहेर आणतो मी, जसे हे पत्र बाहेर आणले तसे। आणि आता मराठ्यांच्या पोराला वाटायला लागलं शिकणाऱ्या की आपलं खरं असून रद्द करायला मराठ्यावर अन्याय व्हायला लागला। म्हणून सांगतो मराठ्यांना, आता खरबडून जागे व्हा बरं का। अन्याय करायला लागले, जगू द्यायचे नाहीत। नोंदी जर अशा रद्द केल्या असत्या आणि मी जर म्हणलो असतो आमक्या रद्द केल्या, तर ते म्हणले असते आरोप करतो। सिद्ध करून दिलंय मराठ्यांसमोर, यांनी पत्र काढलेत। अहो, या राज्यात कधीच असं झालं नसल। त्या बोडकेची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची व्हॅलिडिटी रद्द केली। कोणचा नाही फडणवीस आणि शिंदे राजकीय त्याची नाही देणं घेणं। खरं निवडणुका लढवण्याला जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे का? बाबा, मी उत्तर दिलं ना कालपासून, तुम्हाला तेच सांगितलं। मी पहिल्यापासून म्हणतो राजकारणाचं देणं घेणंच नाही, पण त्याच्यात ते आहे त्याच्यामुळे हे चाभरे काय करते देव बारा देत, यांच्यामुळे आमचं गरीबाचं वाटोळं व्हायला लागलंय। मात्र प्रमुख आता त्यांच्यासाठी आमच्या करोडो पोरांचे वाटोळं करणार का तुम्ही? त्याचे दुष्परिणाम त्या रद्दवर जात नाहीत का? पोरं संभ्रमित होत नाहीत का? यांनी मीडिया ट्रायल घेऊन मराठ्यात गैरसमज पसरला, पण मी सगळे पुरावे हस्तगत केले। कारण म्हणलं आता मराठ्या पुढे पुराव्यासही जावं लागणार आहे, तेव्हा मराठ्यांना पटणार आहे की खरोखर सरकार आपलं खरं असून रद्द करायला सरकार वटणीला आणावं लागतंय। तुम्ही शिंदेंवर नाराजी व्यक्त केली, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला गेला? नाही, असं नाही म्हणणार मी, परंतु त्यावेळेच्या नियतीत त्यांच्या आणि आताच्या नियतीत फरक पडला। पूर्वीचे शिंदे राहिले नाही, शिंदे बदलले। काय बदल झाला? शिरसाटच्या हातानं मराठ्यांचं वाटोळं करणं, आणि फडणवीस सुद्धा गुडघ्यावर आले होते। गुडघ्यावर पूर्ण लोटांगण घ्यायची वेळ आली ती। आता निवडून आल्यावर बावनकुळ्याच्या हाताने तुम्ही आमच्या मागे लागलात। एक ध्यानात ठेवा, तुमच्या डोक्यातले हवा जर नाही काढले ना, माझं नाव बी जरांगे पाटील ना, आम्हाला मराठी म्हणते, तुमचे जे माज आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही, एका फटक्यात उतरणारी मी तेव्हा।